ही आहे आमची परी, ज्यावरून मी आणि माझा नवरा खूप जास्त ट्रॅव्हलिंग करत होतो. आज मी पुन्हा एकदा गावाकडे आले होते आणि गावाकडे असताना रोजची कामंसुद्धा खूप जास्त खास वाटतात. आज कपडे धुण्यासाठी मी ह्याच हौदाकडे आले होते. हा आमच्या इथला सगळ्यात मोठा हौद आहे. थंड पाणी, आजूबाजूला शांत वातावरण आणि मनात एक वेगळंच समाधान असतं. इथं काम म्हणजे ना ओझं वाटत नाही, तर निसर्गाशी बोलल्यासारखं वाटतं. हा एक पाहुणा बगळा होता, की अजून काही माहीत नाही, पण काही क्षण थांबून तो निसर्गाचा भाग बनून गेला आणि लगेच उडून गेला. कपडे धुवून परतताना मन मात्र हलकं झालेलं होतं आणि रात्री संध्याकाळी सायंकाळी मी गेले होते स्वामी समर्थांच्या मंदिरात. पावलं आपोआप स्वामी समर्थांच्या मंदिराकडे वळतात. इथे येताना ना मनात काही मागणं तर नसतं, फक्त मनाला शांतता हवी हवी असते. स्वामी समर्थ म्हणजे ना हे एक नाव नाही, तर तो आधार आहे, एक विश्वास आहे. आयुष्यात कितीही अडचणी असल्या ना तरी स्वामी समर्थांच्या चरणी येताच मन खूप जास्त हलकं होऊन जातं. स्वामी समर्थांच्या दर्शनाने मनाला समाधान मिळतं आणि हृदयात हृदयात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. स्वामी समर्थ सगळ्यांनाच सांगतात, की "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." आणि हे शब्दच ना खूप जास्त ताकद देत असतात. आज दर्शन घेताना मनात फक्त एकच भावना होती, की स्वामी समर्थ सगळ्यांचं भलं करा. स्वामी समर्थांच्या मंदिराकडे चालताना मनात आपोआप शांतता भरते. इथे आले की सगळं विसरून फक्त समाधान उरतं. तिथून मी परत घरी आले आणि एका ठिकाणी मकर संक्रांतीच्या हळदी-कुंकवाला बोलावलेलं होतं. आता मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकवाचा मान, नात्यांचा, आसनांचा आणि संस्कृतीचा गोडवा असतो. असाच होता माझा साधा दिवस. तुम्हालाही जर असं नवीन-नवीन व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.